काले आज तू काही खरं नाही. अंबादास तुझ्या मागे हात धुवून लागेल बाबू. त्याच्या पोरीला तुला प्रपोज मारला भाऊ. तू आज तुला सोडत नाही, जिता नाही सोडत तुला तो. आज तुझ्या जीव हिरे दो तुला थांबलूनच राहिला तो. बस हाती सापडला की मेला तू. मेला काल्या, मेला तू. तुला पूर्वास लागते आता. त्या बापाले त्या किडीचं टिटवत धरा लागते. काही खरं नाही आता. आजल्या पुरीला प्रपोज मारायला पुरत नाही, ढोरासारखा माराही खायला पुरत नाही. तो अंबादास तर मारीनच. त्या बाप तर त्याच्यापेक्षा हाणीन तुला ढोरासारखा. ज्या कळावर पडशील त्या कळावर मारीन त्या बाप तुले. आता काही खरं नाही ते काल्या, मेला तू. या शिबुल्याच्या नानी लागलो मी, गुतलो ना मी. नाहीतर ना धीमे पद्धतशीर चालू होतं. हा म्हणे हे पुळी आण, ढमुक आण, ते राख आणली टाकली, झालं बोंब साऱ्या गावात. तो अंबादासच्या मामागेच लागला हात धुवून. अरे अंबादास इकडे येऊन राहिला, म्हणून टेम्पारकडे हाती. बस मेलो. आज काही खरं नाही बाय. जीवन जातो रे भाऊ, मी जीवन जातो. कुकडे पोहू रे भाऊ, आता कुकडे पोहू. हा काय तोंड्या कुकडे पैसे रे तू. लागला ना आता हाती. आता पाय तुला कंबळल्यातून नाही मोडला तर मग म्हणतो काही अंबादास नाही. अंबादासच्या पोरीला प्रपोज मारतं का तू? हा तिला म्हणतं का काही समय का रे भडवीचे. आता तू जीवानं मेला. आता काही खरं नाही तुझ्या. बापा अंबादास तर पुरा बिफरला रे. हात मारतो खातच करून राहिला बापा. म्हणणं तुला तो डायलॉग म्हणणं, गोलीगत धोका. हा म्हण रे हो. काय तोंडे वाने डायलॉग नाही तो. असा उष्टा पाष्टा गेला. काही संबंध नाही त्या डायलॉगशी. मी अंबादास भाऊ मला सोडून द्या ना. आता नाही करणार ना मी तसं. आता नाही करणार ना. तू ना बाबू काय तोंड्या महापुरीच्या नाही नव्हतं लागत. कोणाचे नाही लागतं तू गावात. पण आपण कसं कोणा यायच्यात नाही. हा घेण्या देण्या. आपल्या घरी हे केले, इतके धंदे केले की त्याला शक्यत आहेतच. आपण कोणाला ऐकतच नाही. मग अंबादास भाऊ चुकून झालं ना अंबादास भाऊ. आता नाही, आता काहीच नाही करणार मी. आता तुमच्या पोरीकडे पाहणार बी नाही ना. त्याच्या पुढे महापुरीच्याकडे पाहू बी नाही शकत तू बाबू. तुझ्या डोळ्यात फोडतो मी आता. थांबतो. महापुरीला अडवते तू. महापुरीला असं तसं करते. राखोंडा टाकला नाही महापुरीवर. काय टाकलं रे तुला पुढे कोणती अंगारण. हा जादू टोळा करता का रे. काल्या पयाल पुरती उठून आता हा बोलून राहिला. बोलता याला चाट मार बाबू. तर वाचशील तू. नाही तर काही खरं नाही. हा ढोरासारखा मारते तुला. अंबादास भाऊ चुकलं ना अंबादास भाऊ. चुकलं काय करून राहिला रे. काय तटीच थांब. तू सांगू राहिला तटीच थांब. पहिले सांगाल तर मी ना. काय सांगाल तर तटी उभा राह मुकड्या ना. तू पयाला ना रे. आता कंबळ्यात तर रट्टे बसती नसतू. या तुले नाही मोडला तर मग म्हणतो का हे अंबादास नाही का. आयु बाबा आता नाही येणार तुमच्या पोरीने. आता नाही म्हणणार ना काय. पाया लागतो ना अंबादास भाऊ. तुमच्या पाया लागतो ना. अरे नका मला मारू नका बाबा. पहिले भाऊ काल्या काय खरं नाही भाऊ. मरताना तू सुटक लवकर. पोय लवकर. तू कुठे पाहिजे हाय त्या माग. महापुरीला तो प्रपोज मारते. महापुरीचा रस्ता आडवा देतो. भुगुती टाकते. काही माही टाकते महापुरीच्या अंगावर. जादू टोळा करता का रे. हा अंबादास काही सोपी आहे का. आलो रे पैरे कुठे चाललो तू. कुठे जात रे. काल्या लयचा मुकड्यान थांबणार. टेम्पो मारून फेकून तू सांगू राहिलो मी. हा थांबतं की नाही. बऱ्या बोला थांबतं की नाही. बेल पुरत नाही बाबू. काल्या हा कसं हाती लागले की बस दाबून मारते ढोरासारखा. पय बाबू. जीव काढून पय आता. पैता मेला चालशील. पण याच्या हातून नाही मरायला पुरत रे बा. हा लेका 4 मारते एकच मोजते बा. बेजाबे कराय हा लय हात कडक आहे याचा. रे दाबून काल्या. हा कशी पोरगी पटवत. मी अशी पटून तशी पटून अशी गाडीवर नेऊन फिरून घे ना. आता दाबून कसं पा लागून राहिला. अंबादास भाऊ हा ना मजबूत. विचार ना करू मामा. हा पोऱ्या लवकर आहे बरं. हा सुटला नाही पाहिजे. कंबळल्यातून गेला पाहिजे. हा याचा विचारच ना करू. रांगला हा ना मजबूत. हा तुमच्या जमन असेल तर मला सांगा. मी आता हाणू लागेल. पण बा मातच लय जोर आहे. 12 हेल्याचं. हे काय हो की चिरकुट आहे. पाहून राहिलं म्हणून आहे का. टेमच्यात सरकार करतो सायाला. हा 4-5 ठिकाणी मोडतोय का रट्ट्याला. फक्त हाती लागू द्या. पुढे पळते ना. हा ना अंबादास हा ना. हा दाखवा तुमचं 12 हेल्या जोरात. ते बाबू काल्या काही खरं नाही बरं. हे सारं गाव त्या मग विरोधात आहे. पहिलं बरोबर हाती लागला की बस अंबादास मारतेस तुले. ढोरासारखा मारते. हा म्हणजे काय तोंड्या थांबणे. तू कुकडे पोहून राहिला रे. हा दुसऱ्या या पोरी काय रस्त्यावर पडेलात काय रे. हा आयला बिनची लागू. थांब टेपो लागले बाबा. अंबादास भाऊ मी माफी मागतो. तू आले बाबा तुमच्या पोरीने माफी मागतो. मारो का अंबादास भाऊ. मारो का मेरा
रे दाबून वय वय करते तो वय वय. हा महापुरीच्या नाही लागते तो. हा आईला बिशीला तिचा रस्ता आवडते तो महापुरीचा. महापुरी एवढी शिरीप नाही पुरी गावात. हा आणि तिच्यासोबत नाटकं करायला पाहिजे तो उंदळल्या वाहनाचा. पै लवकर काय कर मरते नाही त्याला का तू हाले मारून राहिले का. पै लवकर जीव काढ लवकर पै. कुकडे पोहून राहिला तू. थांब रे कुकडे पोहून राहिला तू. थांब उंदळल्या वाहनाच्या थांब. पाहुणे बा आज काल्या मेला आज. अंबादास भाऊ पुरा जीव घेते आज याचा. चांगला मजबूत हायला बाई हा हरामखोर. अरे चालत्या गाड्या खी काढते हा पोऱ्या. म्हणजे अगं व्हायला हा देवदास भाऊले मोठं भूषण आहे याच्या. मा पोऱ्या काय शिकून राहिला. हा झेंडपाय शिकून राहिला. हाचे लोपर कामं करते कॉलेजमध्ये जाऊन शाळेला. पाहुणे बा माई तमन्ना तेच आहे हो. दाबून हाण्याला बाई आले. हा लयच बोगस व्हायला हा पोऱ्या. दटी जाईन दटी तेल टाकते हा. भांडणं लावायचे काम एक नंबर करते बरं. हा मा घरात यानंच पेट्रोल तर आहे ना. त्या काल्याला मी 4 खेप पहिले समजून सांगितलं की बाबू त्या अंबादास भाऊचा पोरी येणार लागू नको तू. लागू नको बरं. ते पोरगी शेरीप आहे तशी नाही आहे बरं. त्या पोरीच्या बापाला जर तिने सांगितलं की नाही बस तू धुपुटच पडीन भाऊ. एक तर तो माणूस चारते बकऱ्या. त्या माणसाच्या हातात भाऊ कडक. एक रट्टा जर बसला ना 2-4-5 मोडतील त्या. सांगेल होतं मी समजून ऐकलं नाही त्यानं. अरे पाहुणे बा मीने त्याला टीसा समजून सांगितलं पोरीच्या नान नको लागू म्हटलं भडवीच्या मार खाशीन ढोरासारखा. तो काय म्हणे माझा पाहुणे बा मले गंटन भाऊ म्हणे तुमच्या घराच्या वटार पोचू देत जा म्हणे मले. मी मग त्या पोरीवर लाईन मारत जाई. म्हटलं साल्या दुसऱ्याची मायबीन ती मायबीन मा घराजवळ बसून त्या पुरीला लाईन मारतं का. हा त्या अंबादास भाऊच्या अगोदर मी झोडीन तुले म्हटलं. मा घरी पायबीन ठेवा तुम्ही दारा. चाललं अंबादास भाऊ कसे झोडता द्यायला पाहू ना. हो ते तर पाहायला जाणं आहे बाबा. तसा चाना सोडणार आहे आपल्याला. हा तर पिक्चर जाय. हा पाणी द्यायला काय अंबादास भाऊले पुरं चढून देणार आपल्याला. चांगला रॉग्या मार खायला पाहिजे. हा दाबून मारायला पाहिजे. मग गंटन भाऊ चाल ना. चला अरे बाबा मला वाचवा रे. अंबादास भाऊ मारून राहिला रे मला. वाचवा ना अरे काय तोंड मारता का. काय झालं रे गडा अंबादास कोणत्या काल्याला मारून आला रे बाजू. हा अगो आम्हाला लावली तुला गावात कर नाही. तुम्ही बोललो का मला. तुम्ही बोललो तुम्हाला काय माहिती आहे काय केलं यानं उंदळल्या ना या. हा मला माहित नाही हा कसा आहे बुरा दलिंदर हा बोऱ्या. अरे हागुल्या शिवर आहेत नाही मी आता. अरे बाबू काल्या काय खरं नाही बरं. हा अंबादासच्या हाती लागला बस मेला तू. मेला जीवानं जातो तू आता. काय खरं नाही. हा अंबादास पुरा बाई केला आहे आता. याले बा माफी मागून मी हा समजून दे राहिला मला. मारायलाच बोलून राहिला. अरे थांब ना रे कुकडे पोहून राहिला रे. थांब ना तू. हाती लागला की बस मेला तू समजून चाल. हा अंबादास मग मी मागे पुढे नसतो पायात. काय रे हा बावला आहे झाला का रे अंबादास लेखाचा. त्या पोराला मारून राहिला लेखाचा. याची वय काय हा काय करून राहिला. या अंबादास समजती की सहा गेले. हा काय सहा काही चावलं का लेखाले पिसाड्यासारखा करून राहिला. ले काही माहित नाही मुंशीराम भाऊ तुम्ही चुप राहा. तुम्हाला काहीच माहित नाही अजून काय अंबादास कोण मारून राहिला गेले तर. हा अंबादास भाऊ मारू नका. अंबादास भाऊ माफी मागतो ना. मी तुम्हाला माफी मागतो ना. तुमच्या पोरीले माफी मागतो मी. मारू नका अंबादास भाऊ. मारू नका नाही लागणार मला. ती माफी फाफी तर अजिबात नाही ना रे आता. हा तुनं कुठे हात टाकला बाबू. हा कुठे हात टाकला तुनं. हा काय तुका मापुरीचं कॉलेज बंद करत होता अरे साया. हा अगो पठा करतं गाडी जास्त. मापुरीचा रस्ता आवडतो ना तू. माफी फाफी नाही अडीसा हाग्या जायचा. हा दुसरा फुसरा काही आंडू पांडू पाहू नको तू. मी काही असा दबणारा माणूस नाही. मी एक तर कोणा वाटी नसतो त्या. हा तुला महापुरीची खेटे घेतले बाबू. असं काऊन पिसाड्यासारखा करून राहिला रे अंबादास. अरे मारू नको रे गळ्या. मुंशीराम भाऊ तुम्हाला काय सांगू राजा. या पोऱ्यानं अगो कामं केली ना. हा या अंबादास भाऊच्या पोरीला पटवायला लागला तो. आय लव्ह करे त्या पोरीने सांगितलं ना घरी. हा पोऱ्या बेजा शिल्लक व्हायला आहे. तर अजून हाण्याला पाहिजे आले अगो कामं करते का. हा पुरीच्या नांदी लागते. उद्या ते होटणे वाहिले याची सालेरी. हा अगो पण करून राहिला साऱ्या गावात. कोणी वाहिले कोणी पुरीले कोणी कांडा धायच ना. हा जरा उंदळला लय लोफर व्हायला हा पोऱ्या. त्या देवीत असलेले हुशे नाही याच. मापोऱ्याला हुशार आहे खाजा हुशार आहे. कोणी माय बापाला आपलं पोरगं चांगलंच वाटते. देवीदास काही याच्यावर लक्ष देत नाही. आता लाड करून राहिला आणि हा इकडे थेर मांडून राहिला गावात. लोकर कामं करते. पुरीले प्रपोज मारते हा. आणि ती बी त्या अंबादासच्या पुरीच्या नांदी लागला. ते पोरगी एक नंबर शेरी भरायची. काय सांगा तुम्हाला खालची वर मान्य करत ती पोरगी जाते तर रस्त्यानं. हाणं लावला मग अंबादास ना हात लोकर कामं करते का. हा मी या देवीदासली सांगतो त्याची कान उचलतो जराशे की पोऱ्याला जरासा गावावर लोफरपणा करते गावामध्ये. पहिले कसं अंबादासले हाणू दे मग पोह काय तर देवीदासचा. आता देवीदासले मग सांगवले काले की तुझ्या पोराचे असे धंद्यात. नाही चांगला धान्य लावला असाच पाहिजे. दाबून मार. ह्याच्याबरोबर त्या शिवलेली पाहिजे. फिबोतीन काय कोणत्या महाराज नेलता याले त्या शिवल्यानं. हा काय सांगा तुम्हाला. आता मी लय एवढा प्रयत्न केला पण ते कसं आपलं ऐकत नाही कोणी. कसं मी व्हायला गावात वाईट. माऊली म्हणजे बोगस आहे. हा शिवलाला तर सोबती आहे पण मा मनात तसं नसते. कोणाच्या माय बहीणबद्दल आपलं असं नाही आहे. हा आपली भावना चांगली आहे भाऊ मुंशीराम भाऊ. चाल अंबादासले अजून सांगू अजून 2 के शिल्लक माणसं आले हा असे लोपर बाम करते का. तुझ्या पुरीला काहीतरी म्हणते का. हा त्या पुरीचा रस्ता आवडते का. आज तुझ्या पुरीचा आवडून आला काल दुसऱ्या पुरीचा आवडी. याची हिंमत वाढीन ना सहायची याची. चांगला दाबून हान पट्ट्यान हान सहायला आले टेम्प्यान नको मारू.
हो हो, चला चला मुंजीराम भाऊ, आज पाऊस जायचा काय तर. हा, त्याचा खाडा निवाडाच करावा लागते या खाल्याचा. मला मारून राहिले तुम्ही राजा. हो अपराध भाऊ, ऐका ना राजा, मारू नका राजा. बरीद आता नाही करणार मी रिकाम्या काम, आता नाही म्हणणार. पहिले कसे केले तुझे रिकामे काम हे सांग मला पहिले तू. हा, तुला कोण सांगाल तर शांतपणा. हा, महापुरीचा रस्ता अडवायचा. हा, मायपुरी तशी आहे का रे बळवीच्या? हा, लोफर लाईनचा आहेस ना तू. हा, कोणा घरी दाखवणार तू लोफर लाईन रे? हा, अंबादासच्या. त्या माय बापाने हे शिकवलं का तुला लोफर धंदे करायले? हा, त्या बाप तुले कॉलेजले त्यासाठी पाठवते का लोफर धंदे करायले? हा, दुसऱ्या पोरी फसवायले? हा, त्या बापाची काढणार आहो मी त्याची खरडपट्टी त्या देदात्याची. पहिले तुझ्या बजेट आता. हा, तुला हाणतो पहिले मजबूत आणि मग त्या बापाची काढतो आता. हा, मला भाऊ मला मारा लागलं तर मग बापा सांगू नका तुम्ही. मा बाप मला फाशी देईन. मा बापाला लोका सांगू तुम्ही. मी पाया लागतो बाबा, मी तुमच्या पोरीच्या पाया लागतो, तुमच्या बायकोच्या पुऱ्या खानदानच्या पाया लागतो. पण मा बापाला सांगू नका, मला लागलंच तर जीव घ्या तुम्ही. पण मा बापले खतरनाक. बाप तुला फाशी देऊ की जीवानं मारू मला काल सांगून आला तू शांतपणा? हा, त्या बापाची मी खरडपट्टी काढणार तुझ्यासाठी मी. पुढे अंबादास अशी रिकामी काम करू नको. दे सोडून दे गड्या, जाऊ दे. गलती झाली गड्या. हो साधू, तू भादरू नको मला, तुला सांगून राहिलो मी. हा, त्याचा माया काय आहे? मधात कोणी चबऱ्याचं नाही आहे बिलकुल. तुम्हाला म्हटलं मी चबरा म्हणून. हा, ज्या वेळेस हा गलती करत होता त्यावेळेस तुम्ही काय केलं काय नाही ना? आता कसं मापुरीने येऊन मला सांगितलं तर याचा मला पिशार काढणं गरजेचं आहे. त्याचा हा डबल नाटकं करीन मापुरी सोबत. हा, त्या बापाने काहीच केलं नाही माय, काहीच केलं नाही. हा ढोकळा जायचं ते मापुरीले. मग याले कसं आता बजेट बसा लागेल याचा. मला चुकलं रे भाऊ, माय चुकलं बा. तुला जे काही करणं असेल ते कर बापा. मधाच भाऊ काय राजा. मधाच भाऊ हायगी न करू. हा, साऱ्या गावाचा अगू आहे पोऱ्या. हा, पुरीच्या नांदी लय लागते बरं. हा, बाया फाया सोडल्या नाही त्यानं. हा, हान चांगला मजबूत हान. आपली पोरगी काय रस्त्यावर पडेल का मधात? हान याले मजबूत हान जगाले. नको सांगू ना मला शांतपणा. तू त्यातला जात ना, तू याचा सोबती आहेस ना. तू मला शिकून राहिला का शिवला रे? हा, माया गाडवे गांगडा जात का? मला माहित नाही वाटते काय आहे. हा, तू लेका तू याचं सांगून राहिला, तुझ्या झाड झाकून राहिला. तू थांब तू. हा, तू आता दिसा भाजरूच नको. काय करायचं मी करीन काय आहे. हा, चबर मदत करू नको तू. तुला का टिसा बोलेली पोरीने फालतू आला का शिवले तो टिसा. आता हा काल्या जर बोकला तर बापा तू ये ना. आता कसं होईन रे बाबा? फालतू दोन घेतला हातानं बिबा घालून हात. बोलायला लागेल बोलायचं. आज खाल्याचं काही खरं नाही भाऊ, फुकट पडते खाल्याचं. माझाच भाऊ हा नाही मजबूत हाना चांगला. हा सुद्या लायकीचा नाही बरं. याने मी पहिले समजून सांगल की अंबादास भाऊची पोरगी तशी नाही, अगोपणा करू नको. यानं गोष्ट ऐकली नाही अंबादास भाऊ. कसं आता हेगी करू नका. गुडू याले नाही सोडणार मी, याले कसं मारतो तसंच मी. माझी शरीफ पोरगी आहे रे का? हा, मा पोरीचं का कॉलेज बंद करत होता का हरामखोर? हा तर आहेच लोफर. मी दुसऱ्याची बदनामी करते का? माझी पोरगी चांगली आहे म्हणून मला घरी येऊन सांगितलं तिनं. गुडू या हरामखोरानं काय केलं? मा पोरीच्या अंगार कुठला तरी अंगारा आणून टाकला. अंगारा सांग आता मा पोरीवर जादूटोना करते का? माझी पोरी शाळेत हुशार कॉलेजमध्ये. हा, आणि हा अशी रिकामी काम करून आला मा पोरी सोबत. सांग बरं शोभते काय आले? अंबादास भाऊ म्हणूनच तुम्हाला म्हणून हाना मजबूत आले. विचार करूच नका आता. ते देवीदास भाऊचं काय ते मी निपटीन. पण कसं हा सुधारला पाहिजे आता. हा, पुरा हाना 2-4 ठिकाणी मुडला पाहिजे असा. अरे भाऊ आवरून तर नाही राहिले, पण पण कोण घेऊन राहिले? पहिलेच तर आम्हाला झुंबल घरासारखं मारून राहिला. हो दागड्या तू चुप बस ना बाबू. ते कोणते केडी वा कापल्या रे? हा, त्या बहिणीला कोणतं मी राहायला बी म्हटलं. तू आगाऊपणा करून राहिला, शिल्लकपणा घेणार ना. मला मारायला लावून राहिला. खाली शिल्लक भाजरून राहिला काय मी चबरून राहिला. भाऊ अजून 2 झटके शिल्लक मारा आता. विचार ना करू. मा बहीणचं हे काढून राहिला तर आयला बी म्हटलं का? हा, आता तुमच्या यान काही जमत नशी तुम्ही हानती याले. हा, सायले माझा पुरा मस्तकात बसला आता. हा साधू बा कोण्या रंगाचा आहे हा? काय तोंड्याचं? तुम्ही मला सोडून द्या. हा, काय बोलून राहिला? उलट सुलट बोलती की नाही पा? हा, मोळ्याला येत नाही म्हणते. तेल नका टाकू. तुमच्या बहिणीला मिळाले का म्हणजे आईला बी म्हटलं का? सांगा ह्या लाजा पोरेले असा शिकून या देवीदासची याले. हा, देवीदासच्या नावाचा कलंक असल्या का तू? लाज वाटेल भाई तुले बापा. हान मी काहीच म्हणत नाही तुले बापा. तुझ्या मतानं होऊ द्या आता. दणके मार बापा, अजून मार. हा, तो कोण्या सुद्या मताचा नाही आहे, तो लायकीचाच नाही तो पोऱ्या. आणि त्याले अंबादास भाऊ अजून मारते बापा. हे आपल्याला पटकन जा लागेल, देवीदास भाऊला बोलवून लागेल बापा. अरे बापा गाच्या तोंडात चूप राहिलं रे बापा. अरे मारता का रे बोले तुम्ही? अंबादास भाऊ सोळानं माझ्यानं गलती झाली ना. आता नाही होणार ना. अंबादास भाऊ पाया लागतो ना. शिवल्या तुझ्या बी नंबर आहे हो याच्या बरोबर. आता काही खरं नाहीये. हे आपलं नाव वक्तेच हा. आता हा घेणं देणं जुनं अगाऊपणा गेला. जास्त काहीच गोष्ट घेऊनच नाही राहिला. दाबून हाणून राहिला याले.
आता कसं याच्याबरोबर तुले वाजवते जा. अरे आठी तर फक्त तुला नमुना दाखवला. आता पाय ना तिकडे नेतो तुला ओळख ताळत आणि तिकडे पाय कसा झटका देत तुले जा बस झाला तुझ्या लाळ आता. हा पाय तसा हाणतो तुला दाबून तर हागेत होत नाही मारला तर मग म्हणतो अंबादास नाही मग. हा पुरी लाईन मारणं सोपी नाही ना बाबू रे. पुरीचा रस्ता आळो ना या अंबादास भाऊ ओळख ताळत या सायला दिसलं पाहिजे समजलं पाहिजे कसा पोरी फोटो ना कशा आय लावी करणार कसं चिट्ट्या देणार पोरीले तर चांगला हाना मजबूत सायला हागेत होत लोक चड्डी पिवळी गेली पाहिजे ना. तो तर विचार करेलच आहे मी. याला 2-4 ठिकाणी मोडतो आता. हाग्याच्या ना बसायच्या दोन्ही लायकीचा नाही राहिला पाहिजे सायाचा. याला आता ओळख घेतो ना. अरे भामट्या चाल चाल भामट्या ओळख घेऊन नाही तर येतो बाबा फक्त मारू नका फक्त अंबादास भाऊ मारू नका अंबादास भाऊ घासाडे घासत अरे तू त्याच लायकी जात ना रे. त्याच लायकी जात घासत काय तुला तर बैलाच्या मागं बांधायला पाहिजे तुला वखराले पुरा घासत न्यायला पाहिजे. चालतं की काय रे वाशिवला चालतं की काय काय जायला नाही बोलत बा फालतू मार खाना आहे थोडासा जाऊन. हा जर वकला की नाही काल्या की बसले का तुझे धुबूड पडते. चाल पण दुरून चोही नाही जायचं अजिबात बी. काही बोलायचं नाही भाजऱ्याचं नाही चबऱ्याचं नाही थोडसा. हो या नामदेव रे शोभलं नाही पण मा बोराबद्दल असा बोलून राहिला हा सांगा. काहीच काही बोल नाही मा पोरगा लोफर आहे म्हणत्या. शोभलं काय बोल का काले अजून आला घरी ये जाऊन तर बाबा घरी येते तो. आज त्याचा पत्ताच नाही बाबा कुकडे गेला तर. अव तू काय फालतूची चिंता करून राहिली. कॉलेजले काही काम असेल त्याले नाही तर मग ग्रंथालयात बसेल असेल तो अभ्यास करत असेल. तू फालतूची चिंता करत बा. हो तसं नाही ना बापा. आता मायचा जीव तुटते बापा. ये दोन तो घरी येत असते म्हटलं लवकर. आज त्याचा पत्ता नाही म्हणून बापा एवढी काळजी करून राहिली. त्या गावातले सगळे पोरं आले बा घरी आणि तो आला नाही म्हणून मला चिंता वाटते बापा की आपला पोरगा काऊन नाही आला. फालतूची चिंता करणं तू सोडून दे. तो कसा अभ्यास लागेला आता अभ्यास करते तो. आला नाही घरी असं करत नको जात जो. आतल्या पोरेल काय धंदे आहेत ते कुठे अभ्यास करतात कॉप्या चालवतात आणि पास होतात. पोराले साहेब बोलणार आपलं स्वप्न पुरं करणार. कद लोक मी गदेवर माती वाहू त्याला समजत नाही का आपलं बाप काय कष्ट करून राहिला तर सारं समजते त्याले म्हणून तो अभ्यासाला आणला गेलाय. बापा तुमचं लाख खरं आहे. आपला पोरगा साहेब होईनच पण कसं माय एवढंच म्हणणं आहे त्याला उशीर पाशी झाला तर त्यांना सांगायला पाहिजे बा घरी. माय बाप कशी चिंता करतात ना बापा. एक तर आपला एकुलता एक पोरगा आहे. अहो आपला पोरगा अभ्यासात हुशार आहे तिकडे अभ्यास करते. तू चिंता नको करत जाऊ ना. अभ्यास करीन तर साहेब होईन ना तो. की त्याला हेंबाळा ठेवतो तू. येईन तो घरी. तू टेन्शन घेऊ नको. त्याचा अभ्यास पुरा झाला कॉलेजचा येईन तो. अरे बापा तुम्ही म्हणसान तसं येऊ कधी बी बापा. काही चिंता करत नाही मी आता. का ते नामदेव भाऊ बी तर आलते मग काय म्हणत ते. त्या नाम्याची गोष्टच काढू नको. त्याला दुसऱ्याचं खपत नाही. तो आलता एक आहे 2 खऱ्याले डिसा सांगायला आलता शांतपणा. काय म्हणत बापा असं. आता काही सांगत नाही मी तुला काय म्हणत होतं नाम्या फालतू. कसं माणसाचं मन दुखते. हे लोक आतले लोक कसे बोगसात कोणा सुद्धा नाही तसं द्यायले. आपला पोरगा शिकून राहिला ना. आता आपण मजुरी करतो. मी गद्यावर माती व्हायचो बंडिका खणतो तर कसं बा एका मजुराचा पोरगा शिकून राहिला त्याच्या डोळ्यात येऊन राहिलं याचा पोरा कसा शिकून राहिला कसा हुशार निघला म्हणून कसं आपल्या पोराच्या विरोधात कसं हे कांड्या करतात. हे काही 2 सांगायला येतात ते. काय सांगतो तू बोगसात ना लोक आतले आईचे काही सांगतात. काय सांगू तुले. पण जे सांगायचं तुम्ही तेच नाही सांगू राहिले. म्हणजे असं काय सांगलं तुम्हाला मग काय सांगलं ते तर सांगा मला. दे काही मी सांगत नाही ते गोष्ट. कसं फालतू तुझ्या मनाले रुक मनाले तर रुक होऊनच राहील. दोघं टेन्शन मध्ये कामना धाम घेणं देणं. जाऊ दे तो विषय मोडून टाकतो. मी काही सांगत नाही. सांगा ना बापा सांगा ना. आता माय मन नाही लागून राहिलं बापा. काय सांगलं असं सांगा ना. हे लोक सुधे नाहीत नव. काही 2 सांगतात नव. जाऊ दे नव. काही टेन्शन घेऊ नको तू. काही गोष्ट म्हणजे पानसट होती ती. पाणी पानसट गोष्ट होती. काही नाही नको लागू या लोक या लोफर लोक या. चला बरं लवकर चला लवकर. कुठे नेतो रे बाबा. कुठे चाला करून राहिला. अरे बापा कालेले तो अंबादास भाऊ मारून राहिला ढोरासारखा. चला लवकर चला ना काय महापुराला मारून राहिला का तू. महापुराने हानू कुराडा घरातून थोडं तोडून टाकतो त्या अंबादास छाया गेले. महापुराला मारते का तू. बापा कुराडच्याच गोष्टी करून राहिले तुम्ही. पण ऐका तर सही काय गोष्ट आहे तर. ऐकतं काही ऐकायचं नाही राहिलं. पोऱ्याला कसा मारून आला तो अंबादास हे रे. हे आजचे लोक जाणून खालून राहिले. तो नामे तसाच. अंबादास पोऱ्याला मारून आला का तू. अरे बाबू हाने चल दाखव बरं. घेऊ आणि ते कुराड काढ घरातली बाई चल. बापा डायरेक्ट कुराडच मागून राहिले तुम्ही. कुराड काय करता तुम्ही नेऊन. काय करता कुराड नेऊन. कुराड काय करता नेऊन एखादी 2. पोऱ्याला हात लावला ना हराम खुरानं.
हा मग पोरगा का सस्ती चीज आहे का? रस्त्यावर पळायला का मग पुढे मारून राहिला तो तर? हा पटकन चाला राजा, पटकन चाला तुम्ही. हा चाला लवकर लवकर चाला. हो चाल 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 लवकर चाल चाल. पी समजून राहिले गाडी त्या पोरायला हात लाव ना. काय डमरू आहे का कोणी येऊन वाजून जाईल? हा हे अंबाद हे फंबाद हे सायाचे असे बांधतो मी तर मग. हा ऐकतो का मग मी? पोऱ्याला मारतात ते महापोऱ्याले. दाखव भाण्या कुठे आहे दाखव लवकर. अंबाद ह्याला पाहतो सायाले मी आज. चला 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 लवकर. यानं गावातले मला वाचवा ना. अंबादास मारून राहिला रे मले. वाचवा ना रे. रघु बुडे बा हो तेरा बुडे बा वाचवा रे मले. वाचवा ना. मा बापाला तरी मला आटलं. मा बापाला बोलवा ना. मला मारून राहिला ना. कोणता माहिती आली ते गारला वाचायला तुले तर पाहतो ना. हा भादुरी ते फक्त त्याची जर नाही छान काढले तर हाही अंबादास नाही. मग हे नाटक बंद कर. वय माय वन मा बापा वन गेला वन आला वन मा बापाला बोलव ना. त्या बापका तुरे राव आहे की काय आहे? हा अन्न त्या बापाला बोलव ना. हा फोन देऊ का तुले? फोन लावा द्याले दे दाशाले सायाले. अशी लोफर रावल्यात पैदा गेली का गेली रे नकट्या मानाचे. हो दुसऱ्याच्या पुरी पटवायला गेली का? पुरीचे रस्ते अडायला गेली. हा पुरीची जिंदगी बरबाद करायला गेली का तुले? हा त्या बापाने शिकवला का तुले? हे किती माहिती शिकवण आहे रे भडवीची आहे. अरे हो दलिंदरा बापाची शिकवण नाही ना. नाही ना नाही ना अंबादास भाऊ. बरोबर पाय रे आपल्या एका चुकीमुळे मायबापाची पुरी इज्जत जाते. काही ठेवलं मायबापाचं अंबादास भाऊ? काहीच नाही ठेवलं. या काल्याला जरा लाज वाटायला पाहिजे होती की आपल्या मायबापाची इज्जत काय. आपण काय कोणा राखीत घातली आहे ना. याच्या मायबापाची इज्जत देवदास भोले तोंड टाकायला जागा नाही ठेवली गावात. याचा माणूस माणसाच्या पुढे कोणाची बोले ताकद नव्हती का? या फोऱ्यानं सारं मट्टी मोल करून टाकलं का? नाही रे काही नाही. देवदास काही ठेवलं नाही ना. दलिंदारानं काही ठेवलं नाही. बापाले माहित पडलं की किती पश्चाताप होते मायबापाले की आपली अवल्या दोषी आहे लेखाची. हा मायबापाची किती अपेक्षा असतात लेकरापासून पोरापासून. हा पण यानं काही जाणलं नाही रे. लेजास भोले का याचा वट्ट्यानं तिकडे ढोरासारखा काम करते बिचारा. गद्यासारखी माती व्हायते. हा बंडिका खणते बिचारा. इरा खणते इरा फोडते. आणि हा इकडे वैश करते रे. पैसे घेऊन पाहिजे कसा पुरीच्या मागं फिरते. आणि आता मार खाऊन राहा ढोरा. बरे काल्या पहिले विचार करायला पाहिजे तुला की आपल्या बापाची इज्जत काय. कुठे मट्टी मोल केली तुला त्या बापाची इज्जत? लाज नाही वाटत का? त्या देवदास भोले तोंड टाकायला जागा नाही ठेवली तुला गावात कुठे? विचार केला असता यानं गद्यानं तर काल हे झालं असतं. काल पोरीच्या मागं फिरला असता. आता याला समजून फायदा नाही काही. याच्या मायबापाची शिकवण आहे. याच्या बापानं याच्या मायनं याला शिकवलं असेल की बाबू कॉलेजला जात जाय. पोरीले प्रपोज मारत जाय. पोरीचे रस्ते ओढत जाय. हे घे पैसे ऐश कर तिकडे. दिला ना आवारा सांड सोडून गावातला. काया सांड. नांदी कोणाच्या पोरीच्या लागला जरासं पाहून. हा गडी इज्जतदार आहे. पुरा इज्जतदार आहे. आणि आपल्या पुरीच्या नांदी लागणं म्हणजे त्याचा खात्माच आहे. हो बेकार नांद आहे आपला. मी चारत असेल बकऱ्या पण लय इज्जतदार आहो मी. बाबा अंबादास भाऊ सोडून द्या ना या भाटीनं. आता नाही होणार ना चुकी. तुमच्या घराकडे पाहणार नाही. तुमची पोरगी जात असेल तर बाबा मी खाली मुलगी घालत जाईन. जात जाईन पाय लागत जाईन. मी तिच्या लागलेस तर पण मला सोडून द्या राजा. सोडून द्या ना. मा माय बापाला उद्धार न करू ना. मा माय बापाला उद्धार न करू ना. अंबादास आज या पोऱ्याला अजिबात सोडायचं नाही. आज तू या पुरीला अडवलं. काल दुसऱ्या पुरीला अडवून. परवा बाईले अडवीन. हा हरामखोर. हा अगो कामं करीन गावात. याला सोडू नको. चांगला झटका शिकवले काले. बुडवा याले काय मी काय सोड्यासाठी लटकोयला का? आता सोड्यासाठी नाही काही. याले पुरा मार देणार आहो मी दाबून. हा याले असा आघात करतो मी आता. याचं लग्न जरी झालं तर हा बायकोच्या हातून राखी बांधीन. तुम्हाला सांगतो बाई करीन बायकोले. एवढा सोडून काढतो मी. हा कोण्याच लायकीचा ठेवत नाही सायले. अरे घे ना दाबून. तुला समजून सांगू बाबू अगो कामं करू नको बरं. हे पोरीच्या मागे लागणं बरोबर नाही. नाही डंगरे बा बुडे बा काय सांगून राहिले तुम्ही? आता घे ना दाबून टकण्या. हा कसं धुपून निघून राहिलं रे आता इंजन मधलं. हे अशी येतील काय समजून सांगितलं समजतात काय गळ्या खंदील. येईल कसे दणकेच पाहिजे. मला भाऊ एवढ्या बारे सोडा ना. खरं सांगतो ना मी. खरंच सोडा राजा. मी आता काहीच नाही करणार ना. अजिबातही नाही. कोण्या पोरीकडे नाही कोणाला नाही काहीच नाही ना मला भाऊ. अरे गावातले लोक पाहून राहिले राजा. भिरभिर मग इज्जत चालली ना. इज्जत चालली ना बाई. इज्जत आहे आमची. इज्जत काही शिवाय डांगेला का रे? शिवाय डांगेला का आमची इज्जत? अरे याली इज्जतचं पडलं काय? हा याले काय इज्जत आहे काय? अरे इज्जतदार माणूस कोणा पोरीकडे पायत नाही बाबू. खालचीवर मुंडी नाही करत. तू तर पुरा बेइज्जत असल्या का? त्या देवीदासचं पुरं नाकनकटं गेलं तुनं. भाऊ तुम्ही आहे की नाही आता विचार करूच नका. बोलूच नका याच्या बरोबर. नुसतं झोड्याचं काम करा तुम्ही. याची पाठलाल करा राजा. हा तुमच्या या नशीन जमत तर मी मार हाणतो यायला आता.
अरे अंबादास भाऊ माझ्या केस झोडा कळसी केस झोडा ना अंबादास भाऊ धाना लागते दगडू आता धाना लागते याला मजबूत. हा आता जमलं वळा वळाले काही केस एक उपटा हा जर बंद टाकला करा असा पुरी नाही जाते आणि कसे रिकामे काम करते का आता समजलं पाहिजे लोफराले. चला मित्र पुरीच्या नाही लागलं की अशी मायबापाची इज्जत बी जाते स्वतः मार बी खा लागते बेइज्जत होते माणूस तोंड हाय जागा नाही राहत गावात. तर कसं सांभाळून अशा भानगडीत पडू नका बापाची इज्जत घालू नका. व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.